नमस्कार मित्रो, माझं नाव सर्वाणी, मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रो, आज आपण पाहणार की कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता माझ्या लाडक्या बहीण योजनेची यादी, माझ्या लाडक्या बहिणीचं स्टेटस कसं चेक करू शकता। सोबतच मी तुम्हाला 2 ते 3 नवीन अपडेट माझ्या लाडक्या बहीण योजनेचे सांगणार आहोत, म्हणून ह्या व्हिडिओला पूर्ण पहा। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया नवीन अपडेट। तर बघा, नवीन अपडेट मध्ये तुम्ही आता घर बसल्या बँक खात्यासोबत तुमचा आधार कार्ड लिंक करू शकता। त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो बघून घ्या। दुसरी अपडेट मध्ये मित्रो, खूप जास्त महत्त्वाची खबर तुमच्यासाठी आलेली आहे। ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्या महिलांना एडिट बटन ऑप्शन आता अनेबल होणार आहे, कारण दुसरा टप्पा ऑलमोस्ट खतम होत आलेला आहे। दुसरा टप्पा जसा ऑलमोस्ट खतम झाला आहे आणि जसा ऑलमोस्ट खतम होईलच, त्यानंतर सगळ्यांना एडिटचं ऑप्शन येईल। तर तुमचे जे फॉर्म आहे रिजेक्ट फॉर्म, ते तुम्ही एडिट करू शकता। जर तुम्हाला माहिती नाही फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा, त्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा रिजेक्टेड फॉर्मला एडिट करू शकता ऑनलाईन पद्धतीने। त्यानंतर मित्रो, तिसरी अपडेट, माझी लाडकी बहीण योजनेची लास्ट डेट राज्य सरकारद्वारे वाढवण्यात आलेली आहे आणि ही जी लास्ट डेट आहे ती आता सप्टेंबर महिन्यात सुद्धा राहणार आहे। तुम्हाला तर माहितीच असेल, जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा राज्य सरकारद्वारे 31 ऑगस्ट 2024 ही लास्ट डेट ठेवण्यात आली होती, परंतु आता तुम्ही सप्टेंबर महिन्यात सुद्धा फॉर्म भरू शकता। आणि ज्या महिलांचे डीबीटी अनेबल नसेल त्यांना सुद्धा आता पैसे मिळणार आहे, परंतु तुम्हाला बचत गटामध्ये जाऊन चेक करावं लागेल, कारण खूप साऱ्या महिलांचे जे डीबीटी बचत गटाचं जे खातं असतं त्यासाठी अनेबल आहे म्हणून। तर मित्र, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही माझ्या लाडक्या बहीण योजनेची यादी चेक करू शकता। सोबतच तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय, पेंडिंग झालाय, अप्रूव्ड आहे, स्टेटस आहे, त्याचं स्टेटस काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर बघा मित्रो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की नारी शक्ती दूत ऍप आणि जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून जर तुम्ही फॉर्म जर केला असेल तर स्टेटस आणि यादी कशी चेक करायची ते पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये जर क्रोम ब्राउझर असते तुम्हाला ते ओपन करायचं आहे आणि ज्यावरून तुम्ही अर्ज केला आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। तर त्यानंतर मित्र, तुम्हाला काय करायचं आहे, जशी तुम्ही ती वेबसाईट ओपन करून घेसाल त्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचे जे पहिलेच नंबर, तर मित्रांनो आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा जे स्टेटस कसं चेक करायचं, यादी कशी चेक करायची। इथे तुम्हाला एक स्क्रीन दिसत असेल, जे स्टेप्स मी करणार तेच तुम्हाला फॉलो करायचे आहे। सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून लाडकी बहीण योजना असं लिहून सर्च करायचं आहे। असं लिहून सर्च केल्यानंतर बघा, पहिल्याच नंबरवर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारची वेबसाईट येईल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचं एक पेज होऊन जाईल, जिथे तुम्हाला वरती 3 लाईन्स दिसत असेल। त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला त्या वरच्या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि जसं मित्र तुम्ही त्या 3 लाईनवर क्लिक करणार, तुमच्यासमोर मेनू ओपन होऊन जाईल आणि यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन या विकल्पावर म्हणजे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अर्जदार लॉग इन या बटनेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑटोमॅटिकली एक नवीन पेज ओपन होऊन जातं। यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरते वेळी दिला होता तो इथे एंटर करून खाली जे आहे तुम्हाला कॅप्चा सॉल्व्ह करायचा आहे। कॅप्चा सॉल्व्ह करणं खूप अगदी सोपं आहे। यासाठी तुम्हाला 693500 हा कोड मला मिळालेला आहे। हा कोड हर वेळेस वेगळा वेगळा असतो, तर तुम्हाला वेगळा कोड मिळणार। मी माझा कोड जो टाकलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा कोड टाकायचा आहे आणि खाली लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। खूप साऱ्या महिलांनी जे दुसऱ्या अंतर्गत म्हणजे दुसऱ्यांना 100-200 रुपये देऊन फॉर्म भरून घेतलेला आहे, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सुद्धा ही स्टेप्स त्यांना फॉलो करायला लावा, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार। त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आणि या वेबसाईटमध्ये लॉग इन होऊन जायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला लगेच 3 लाईन वरती दिसणार मेनूच्या, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ऍप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे याआधी केलेला अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जसे तुम्ही क्लिक करसाल, हे बघा इथे जे आहे तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस दिसून जाईल। हे बघा, इथे ऍप्लिकेशन नंबर असतो, त्यानंतर तुमचं इथे ऍप्लिकेशन स्टेटस आहे ते तुम्हाला अप्रूव्ड असं दिसून जाईल। काही या पद्धतीने तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आपलं स्टेटस आणि यादी चेक करू शकता। आता बघा, खूप साऱ्या महिलांनी जे आहे ना लाडक्या बहीण योजनेची जे फॉर्म आहे ते नारी शक्ती दूत ऍपमधून भरल्या। आता नारी शक्ती दूत ऍपमधून ते फॉर्म कशा पद्धतीने चेक करायचे ते आपण जाणून घेणार आहोत। नारी शक्ती दूत ऍपमधून फॉर्म चेक करून घेण्यासाठी तुम्हाला फक्त नारी शक्ती दूत ऍपला ओपन करायचं आहे। ऍपमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि OTP देऊन लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर काही या प्रकारचा पेज तुमच्या समोर पडते, तर खाली तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। आता हा फॉर्म तुमच्यासमोर काही या प्रकारे ओपन होऊन जातो। त्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जाच्या खाली बघा तुमचं नाव वगैरे तुम्हाला दिसेल आणि स्टेटस मध्ये अप्रूव्ड दिसेल किंवा रिजेक्ट असेल
जेही तुमचं स्टेटस असेल तेव्हाच ते दिसणार आहे. तर हा जो मी फॉर्म भरलेला आहे ते अप्रूव्ह झालेला आहे आणि ते SMS व्हेरिफिकेशन वगैरे सगळं डन झालेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही नारी शक्ती दूध ऍप मधून सुद्धा जे आहे ना माझ्या लाडक्या बहिणीचं स्टेटस आणि यादी चेक करू शकता. आता ज्या महिलांनी ऑफलाईन पद्धतीने म्हणजे अंगणवाडीमध्ये जाऊन किंवा CSC केंद्र, सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन जे फॉर्म भरलेले आहे त्यांनी यादी कशी चेक करायची, किंवा खूप साऱ्या महिलांनी जे गावामध्ये जे दुकान असतात 100-150 रुपये देऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलेले आहे त्यांनी कशी यादी चेक करायची मी सांगतो. ज्या महिलांनी दुसऱ्यांकडून फॉर्म भरून घेतलेला आहे त्यांना जायचं आहे आणि त्यांनाही सुद्धा त्यांच्या वेबसाईटमध्ये चेक करायला लावायचं आहे की फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही आणि स्क्रीनशॉट मारून स्वतःच्या व्हॉट्सअप वगैरेवर सेंड करायला लावायचा आहे. त्यानंतर ज्या महिलांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे म्हणजे अंगणवाडी, सेतू सुविधा, CSC केंद्रामधून फॉर्म भरलेला आहे त्या महिलांनी काय करायचं आहे की तुमच्या जे जिल्हा आहे त्याचं जे महानगरपालिका असते, जिल्हा परिषद असते किंवा नगर परिषद असते त्याची एक ऑफिशियल वेबसाईट असते, त्यावर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला योजना किंवा स्कीम्स असं बटन दिलं जातं, त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माझ्या लाडकी बहीण योजनेची यादी मिळते. आता ती यादी आहे ना प्रत्येक गावाच्या हिशोबाने अलग असते, वार्डच्या हिशोबाने अलग असते, शहराच्या हिशोबाने अलग असते आणि वार्डच्या हिशोबाने अलग असते. जर तुम्ही गावाचे असाल तर तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा वार्ड सिलेक्ट करायचा आहे आणि वार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं त्या वार्डमध्ये तुमचं नाव येऊन जातं. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा तसंच आहे. जर तुम्ही पुण्यात राहत असेल तर पुण्यात सिलेक्ट करायचं, त्यानंतर तुम्हाला तुमचं जे तुमचं जे एरिया आहे म्हणजे जो तुमचा नगर वगैरे जे असतात ते आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा वार्ड किंवा लेन नंबर असतो तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं नाव त्यामध्ये चेक करू शकता. तर काही अशा पद्धतीने तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेची लिस्ट, यादी चेक करू शकता, स्टेटस चेक करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सोबतच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.